आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वदेव नमस्कारः केशवं प्रति गच्छति। श्रीमद् भगवत गीता सार अध्याय 3 कर्मयोग। श्रीमद् भगवत गीतेचा हा 3रा अध्याय म्हणजे कर्मयोग होय। या भौतिक जगामध्ये प्रत्येकाला कोणते ना कोणते तरी कर्म करावेच लागते। आपल्या कर्मानुसारच आपण येथे ह्या संसार चक्रात अडकून पडतो किंवा आपल्याच कर्माने आपण मुक्तही होऊ शकतो। निष्काम भावाने परमेश्वरांप्रीत्यर्थ कर्म केल्याने मनुष्य कर्माच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकतो। आत्मा आणि परमात्मा याबद्दल दिव्य ज्ञान प्राप्त करू शकतो। आणि म्हणूनच आपला जिवलग मित्र अर्जुनाला भौतिक दुःखाच्या महासागरातून मुक्त करण्याच्या दृष्टीने भगवान श्रीकृष्णांनी 2ऱ्या अध्यायात आत्म्याच्या स्वरूप स्थितीचे अगदी विस्तृत वर्णन केले आहे। कर्मयोगाचे विस्तृत वर्णन या अध्यायात केले आहे। श्रीकृष्णांनी अगदी स्पष्टपणे अर्जुनाला म्हणजेच आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांना उपदेश केला आहे। काही जणांचा ज्ञानयोगाद्वारे तर काहींचा भक्तियोगाद्वारे भक्तिपूर्ण सेवेद्वारे आत्मसाक्षात्कारी होण्याकडे कल असतो। कृष्ण भावनेच्या तत्वानुसार कर्म केल्याने मनुष्याची कर्मबंधनातून सुटका होऊ शकते। कृष्ण भावना हीच मुळी स्वतः शुद्धीकरण करणारी प्रक्रिया आहे। सतत क्रियाशील राहणे हा देहधारी आत्म्याचा स्वभावच आहे। आत्म्याशिवाय भौतिक शरीर हालचालही करू शकत नाही। भौतिक शरीर आत्म्याद्वारे चालविले जाते। म्हणून आत्म्याला विहित कर्मामध्येच संलग्न करणे योग्य ठरते। जीवनाचे वास्तविक ध्येय म्हणजे भवबंधनातून मुक्त होऊन भगवत धामात प्रवेश करणे हे होय। यज्ञाचे लाभ सांगताना म्हटले आहे, यज्ञ भौतिक बंधनातून मुक्त होण्यासाठी कारणीभूत ठरतात। यज्ञाच्या कर्माने आपली म्हणजे मनुष्यांचे सर्व कार्य शुद्ध होतात। यज्ञाने मनुष्याचा आहार शुद्ध होतो। शुद्ध आहार ग्रहण केल्याने जीवन शुद्ध होते। जीवन शुद्धीमुळे स्मृती शुद्ध होते। तेव्हाच मनुष्य मोक्ष मार्गाबद्दल विचार करू शकतो। कोणत्याही पदार्थांची निर्मिती मनुष्याद्वारे होऊ शकत नाही। उदाहरणार्थ उष्णता, प्रकाश, पाणी, हवा भगवंताशिवाय भरपूर सूर्यप्रकाश, चंद्रप्रकाश, पाऊस, वारा इत्यादी गोष्टी असू शकत नाही। आणि ह्याशिवाय मनुष्य जीवनही जगू शकत नाही। संतजन हे सदैव भगवान श्री गोविंद म्हणजे आनंद देणारा किंवा मुकुंद म्हणजे मुक्ती देणारा किंवा श्रीकृष्ण म्हणजे सर्वांना आकर्षक करणारा यांच्याशी दृढ भक्ती प्रेमामध्ये रममाण झाल्यामुळे कोणतीही गोष्ट सर्वप्रथम भगवंतांना अर्पण करतात। असे भक्त नेहमी भक्तीच्या विविध मार्गांद्वारे
श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन इत्यादींद्वारे यज्ञच करीत असतात. कर्मफलावर मुळीच आसक्ती नसते. ते केवळ श्रीकृष्णांप्रित्यर्थच कर्म करीत असतात. म्हणून कर्मफलांवर आसक्ती न ठेवता मनुष्याने कर्तव्य म्हणून आपले कर्म केले पाहिजे. अनासक्त होऊन कर्म केल्याने मनुष्याला परमेश्वर प्राप्ती होते. तस्मादासक्तः सततं कार्यं कर्मं समाचर, असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोति पुरुषः. श्रीमद भागवतावरून आपल्याला समजते की भगवान श्रीकृष्ण हे गृहस्थाने पाळावयाच्या सर्व धार्मिक कर्तव्यांचे पालन करीत होते. जे काही वेदांमध्ये आहे त्या सर्वांचा उद्देश सुद्धा जीवनाचे अंतिम ध्येय भगवान श्रीकृष्ण यांना जाणून घेणे हा आहे. सर्व कर्मांचे फळ श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये कसे अर्पण करता येते हे त्याने आपल्या आचरणाद्वारे दाखवून द्यावे. भौतिक भावनायुक्त मनुष्याच्या खोट्या अहंकारामुळे त्याचा दृढ विश्वास असतो की सर्व गोष्टींचे कर्ता सर्वेसर्वा आपणच आहोत. ही मनुष्याची एक वृत्तीच होऊन जाते. सारे श्रेय तो स्वतःकडेच घ्यायला लागतो. अज्ञानामुळे त्याला माहित नसते हे स्थूल आणि सूक्ष्म शरीर म्हणजे भगवंताच्या आज्ञेनुसार कार्य करणाऱ्या प्रकृतीची निर्मिती आहे. मनुष्य अहंकाराने मोहित झालेला असतो. ह्याच खोट्या अहंकारामुळेच त्याला भगवान श्रीकृष्णांशी असणाऱ्या आपल्या शाश्वत संबंधाचे विस्मरण होते. तत्ववित्तु महाबाहो गुणकर्म विभागयोः गुणागुणेषु वर्तन्त इति मत्वा न सज्जते. ज्याला परम सत्याचे ज्ञान आहे तो इंद्रियांमध्ये रममाण होत नाही, कारण तो भक्तिपूर्ण कर्म आणि सकाम कर्म यांच्यातील भेद उत्तम प्रकारे जाणतो. परम सत्याचे ज्ञान असणारा मनुष्य हे जाणतो की आपण पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण ह्यांचे अंश आहोत. त्यामुळे त्याला आपली सर्व कर्म भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेत अर्पण करावयाची असतात. अज्ञानी लोक शरीरालाच आत्मा समजतात. भगवंत हे सर्व आत्म्यांचे आत्मा आहेत म्हणून जो स्वतःचा विचार न करता संपूर्णपणे भगवंताचाच विचार करतो त्याला अध्यात्मचेतस म्हटले जाते. जगातील कोणतीही वस्तू कोण्या एका व्यक्तीच्या मालकीची नाही, तर प्रत्येक वस्तू भगवंताच्या मालकीची आहे. हाच मयी या शब्दाचा खरा अर्थ आहे. मनुष्याने कर्मफलाची आशा न ठेवता कर्म करणे म्हणजे कृष्ण भावनेमध्ये कर्म करणे होय. याच भावनेला निर्मम म्हणजे माझे काहीच नाही असे म्हटले जाते. ये मे मतम इदम नित्यम मनुतिष्ठन्ति मानवाः श्रद्धावन्तो न सूयन्तो मुच्यन्ते ते अपि कर्मभिः. जे कोणी माझ्या आदेशानुसार आपले कर्म करतात आणि उपदेशांचे द्वेषरहित होऊन श्रद्धेने अनुसरण करतात ते सकाम कर्माच्या बंधनातून मुक्त होतात. भगवान श्रीकृष्णांचा उपदेश म्हणजे संपूर्ण वैदिक ज्ञानाचे सार आहे, म्हणून ते शाश्वत सत्य आहे. आध्यात्मिक कर्मे म्हणजे श्रीकृष्णांच्या दिव्य सेवेसाठी आध्यात्मिक गुरुने दिलेल्या आज्ञेनुसार केलेली कर्मे होत. मृत्यूच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्याच नियत कर्मात दृढ राहिले पाहिजे. कर्म करताना कृष्ण भावनेची पूर्ण जाणीव असणे आवश्यक आहे. रजोगुणामुळे काम
आणि कामामुळे क्रोध उत्पन्न होतो. क्रोधाचे रूपांतर मग मोहात होते. म्हणून काम हा जीवाचा महाशत्रू आहे. क्रोध तमोगुणाचे प्रगटीकरण आहे. हाच जीवाला भौतिक जगात गुरफटून टाकण्यास प्रेरित करतो. सर्व कर्म श्रीकृष्णांच्या सेवेसाठीच करायचे ठरवले तर काम क्रोध दोघांनाही आध्यात्मिक स्वरूप प्राप्त होऊ शकते. ह्याकरता सर्वात उत्तम पद्धती म्हणजे हरिनामाचे कीर्तन होय. काम हा आत्म्याचे ज्ञान नष्ट करतो. आत्मा म्हणजे शरीर नव्हे, हे ज्ञान होय. विज्ञान म्हणजे आत्म्याची स्वरूपस्थिती आणि परमात्म्याशी संबंध याचे विशिष्ट ज्ञान होय. आत्मा आणि परमात्मा यांचे ज्ञान अत्यंत गुह्य आणि रहस्यमय आहे. आत्म्याचे ते सामान्य आणि विशिष्ट ज्ञान श्रीमद भगवद्गीता आपल्याला देते. जीव हे भगवंताचे अंश आहेत आणि म्हणून त्यांचे स्वरूप केवळ भगवंताची सेवा करणे हेच आहे. सतत भगवंताचे स्मरण करणे हेच जीवाचे महत्वाचे कर्म आहे. जड प्रकृतीपेक्षा कार्य करणारी इंद्रिये श्रेष्ठ आहे. मन इंद्रियांपेक्षा श्रेष्ठ आहे. बुद्धी मनापेक्षाही श्रेष्ठ आहे आणि तो आत्मा बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ आहे. मन हे सक्रिय असल्यामुळे जरी शरीर निश्चल आणि विश्रांती घेत असले तरी मन क्रियाशील असते. मनापेक्षाही श्रेष्ठ बुद्धीचा निश्चय असतो आणि बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ असा हा आत्मा आहे. म्हणून जर आत्म्यालाच प्रत्यक्षपणे भगवंतामध्ये नियुक्त केले तर स्वाभाविकच बुद्धी, मन, इंद्रिये आपोआपच भगवंतामध्ये नियुक्त होतील. मनाला भगवंताच्या सेवेमध्येच रममाण करावे. प्रत्यक्षात आत्म्याची स्वरूपस्थिती जाणल्यास संपूर्ण समस्यांचे समाधान होते. आत्मा सर्वांपेक्षा श्रेष्ठ आहे. बुद्धीद्वारे आत्म्याची स्वरूपस्थिती जाणली पाहिजे. नंतर मनाला निरंतर सतत कृष्ण सेवेमध्ये मग्न केले पाहिजे. मन बळकट केले पाहिजे. मनाला स्थिर केले पाहिजे. आध्यात्मिक शक्तीद्वारे या कामरूपी अतृप्त शत्रूवर विजय मिळवता आला पाहिजे. श्रीमद भगवद्गीतेचा हा 3रा अध्याय निश्चितपणे कृष्ण भावनेकडे नेताना सांगतो, मनुष्याने भगवंताचा शाश्वत सेवक म्हणून स्वतःचे स्वरूप जाणले पाहिजे. कृष्ण भक्ती, कृष्ण प्रेम, कृष्ण सेवा यांच्या बळावर मनुष्य भौतिक इंद्रिये, मन आणि बुद्धी नियंत्रित करू शकतो. स्वस्वरूपावर स्थिर झालेल्या बुद्धीद्वारे कृष्ण भावनेचा विकास करून मनुष्य दिव्य स्थितीमध्ये स्थिर होऊ शकतो. कृष्ण भावनेने श्रीकृष्णांसाठीच श्रद्धा आणि भक्तीने ईश्वराची सेवा समजून सतत कर्म करणे, मनाला बुद्धीला ईश्वरचरणी समर्पित करणे हेच या अध्यायाचे म्हणजे 3ऱ्या अध्यायाचे कर्मयोगाचे मुख्य सार आहे. जय श्री कृष्ण.